विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त एकच दिवस सुट्टी आहे उद्या आणि लगेच परवा मॅथ्सचा पेपर आहे. कमी वेळ असं वाटतंय ना तुम्हाला? नाही, पुरेसा वेळ आहे. आपल्याकडे एक स्टडी प्लॅन आहे, की तो प्लॅन तुम्ही फॉलो करा बाळांनो. एका दिवसात परफेक्ट अभ्यास होऊन पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळणार आहेत. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं मॅथ्स नंतर काय? सुट्टी? नाही. पुन्हा लगेच सी प्रिपरेशन स्टार्ट करावी लागणार आहे आणि तुम्हाला वाटेल, "अरे किती त्रास आहे आम्हाला हा." की एक तरी बोर्डची एक्झाम, त्याच्याबद्दल जे पहिला अटेम्प्ट, लगेच सी तयारी. बाळांनो हेच लाईफ आहे. 10वी पर्यंत खूप सुखी आयुष्य असतं बरं का रे बाळांनो आणि 10वी नंतर स्ट्रगल स्टार्ट होतो लक्षात घ्या. कष्ट घेण्याचे दिवस सुरू होतात. हे ज्याला कळेल आणि जो आनंदानं ते कष्ट करेल ना, तो लाईफमध्ये खरोखर बाळांनो सक्सेसफुल होतो. ओके आणि सुखी राहतो लक्षात घ्या. हे माझ्यावर लादलं जातंय असं बिलकुल म्हणायचं नाही. तुम्हाला गरज आहे प्रचंड हार्ड वर्क करायचंय. आज तर करायचंय, उद्या पण करायचंय आणि करतच राहायचंय हे लक्षात घ्या. याला ऑप्शन नाही हे लक्षात घ्या. ओके, बरं. पण एक प्रॉपर स्टडी प्लॅन असेल ना, तर ना सगळं काही सुखकारक होतं बरं का लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो. कसं करू? काय करू? तर सांगतो एकच नियम, की आज म्हणजे तुम्ही केमिस्ट्रीचा पेपर देऊन आज आलाय इथं लक्षात घ्या. घरी पोहोचलाय तर आजच तुम्हाला जास्तीत जास्त सिलेबस फिनिश करायचा आहे. हो, आजच. मग मी तुम्हाला सांगतो, कमी वेळेत सिलेबस पण फिनिश करायचा आणि कॉन्फिडन्स आला पाहिजे ना, की चला हे प्रश्न येतायत. तर सांगतो मॅथ्स हे फिजिक्स, केमिस्ट्रीपेक्षा वेगळं आहे बरं का रे बाळांनो लक्षात घ्या. तर होतं काय बघा, याची सुरुवात करायची आहे तुम्हाला डिफरन्शिएशनच्या थेरम पासून. तुम्हाला थेरम कुठले आहेत तुम्हाला माहिती आहेत. आता dy बाय dx इक्वॉल्स टू dy बाय du आणि डॉट du बाय dx आलं का लक्षात? मग आता तुम्हाला काय करायचंय, की हे थेरम याचं प्रूव्ह करायचंय. अजून एक थेरम माहिती आहे dy बाय dx पॅरामेट्रिक इक्वेशन dy बाय dt अपॉन dx बाय dt. अजून एक थेरम आहे dy बाय dx इक्वॉल्स टू 1 अपॉन dx बाय dy च्या उलट पण असू शकतंय. बरं, आता करायचंय काय, की हे थेरम केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो पॅरामेट्रिक वरच आधारित तिथंच त्याच एक्सरसाइज मधले निदान सॉल्व्हड प्रॉब्लेम आहेत ते तरी समजून घ्या. एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम तुम्ही अगोदर जर सोडवले असतील, तर ते लगेच याचे प्रॉब्लेम रिवाईज केले पाहिजेत. थेरम नाही आलं तर न्यूमेरिकल येणार आहे. पण थेरम येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हे लक्षात घ्या. ओके. किती वेळ देऊ हे करण्यासाठी? अर्धा पाऊण तास. ओके. नेक्स्ट तुम्ही काय करणार आहे सांगतो. हे झालं, की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि इमिडिएटली त्यातलं टॅन थिटाचं थेरम 2 अंडर रूट काय सांगा? h स्क्वेअर मायनस ab आणि अपॉन a प्लस b असा फॉर्म्युला आहे आणि होमोजेनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री ते एक थेरम आहे. 2च आहेत. हे देखील परीक्षेत यायचे चान्सेस खूप आहेत. पण माझी इच्छा आहे याच्यावरचे न्यूमेरिकल्स. ओके. याच्यावरचे न्यूमेरिकल्स बघायचे. कदाचित हे थेरम जर आलं, तर याच्यावरचं एक सोपं न्यूमेरिकल येऊ शकतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो अगदी गॅरंटीनं. इथे तुमचे 4 मार्क आहेतच. थेरम किंवा न्यूमेरिकल. इथं पण तुमचे 4 मार्क फिक्स आहेत लक्षात घ्या. थेरम नाहीतर न्यूमेरिकल लक्षात घ्या. ओके. म्हणजे काय होईल, ह्याला एक अर्धा पाऊण तास पुष्कळ झाला. म्हणजे तास सव्वा तासात हे तुम्ही जर फिनिश केलं, इमिडिएटली म्हणूया आपण फिनिश केलं, तर इथं तुमचे 8 मार्क तासात-तासात म्हणजे एका तासात, दीड तासात तुमचे 8 मार्काची एक गॅरंटी मिळेल. बरं त्याच्यानंतर करायचंय तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स. यू-व्ही-डी-एक्सच्या प्रॉपर्टीज म्हणूया आपण. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डॉट 1 न प्रूव्ह करायचंय, डॉट 1 न सेक्शन डी मध्ये जास्तीत जास्त वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचा वापर तुम्हाला या फॉर्म्युलाचा वापर ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये सुद्धा करायचा आहे लक्षात घ्या. बरं हे झालं, की इंटिग्रेशनच्या ना डेफिनाइट मधल्या प्रॉपर्टीज सुद्धा करायच्या आहेत. इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन, ते 0 टू a f ऑफ x dx इक्वॉल्स टू 0 टू a f ऑफ a मायनस x dx आणि सगळ्यात महत्वाचं 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 1 अपॉन रूट मग ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे जे याचे फॉर्म्युले आहेत ना, याचे प्रूफ सुद्धा करायचे आहेत. मग आता इथे तास, दीड तास लागू दे. कारण हे थेरम करायचे बाय पार्ट्स, डॉट 1 बाय पार्ट्स, प्रॉपर्टीज मध्ये हे सगळं करायचं लक्षात घ्या. इंटिग्रेशनचं कुठलंही थेरम मिस करू नका. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन बाय हे बघा ते फाय ऑफ टी, फाय डॅश असं थेरम मध्ये आहे बघा. हे इम्पोर्टंट आहे. मग चला इथे तास, दीड तास लागू दे, काही हरकत नाही लक्षात घ्या. म्हणजे हे एवढं सगळं करायला तुम्हाला 3 वाजता जर बसला तुम्ही, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एवढं फिनिश होईल.
हे सगळं मिळून तुम्हाला सांगतो इथं 4 ते 6 मार्क आहेत. पण मी काय म्हणतो हे 4च मार्क पकडूया चला आपण ठीक आहे. 4, 4, 4 12 मार्काची तयारी झालेली आहे. कॉन्फिडन्स थोडासा वाढणार आहे. माझं ऐका. इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशनच्या न्यूमेरिकलमध्ये मी तुम्हाला जास्त अडकवत नाहीये बरं का रे बाळांनो लक्षात घ्या. अडकवत नाही. तुम्हाला करायचंय त्याच्यानंतर एल-पी-पी. सेक्शन डी मध्ये 4 मार्काला फिक्स आहे. मी अगोदरच बोलतो. मी तुम्हाला सांगतोय. हे स्टडी प्लॅन मी दिलाय तुम्हाला तोच फॉलो करायचा जर तुमच्याकडे काही प्लॅन नसेल तर. पण तुम्ही काही जर अगोदर ठरवलं असेल तर त्याच्याप्रमाणे करा बरं का. पण सांगू का तुम्हाला? सेक्शन डी मध्ये येतोच रे 4 मार्काचा प्रश्न. येतोच. म्हणजे जवळ-जवळ आपण आता 4, 4, 4 16 मार्क. आता इथं मात्र थांबा. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन 10 मार्काला आहे. जर केलं नसेल ना अगोदर, बिलकुल केलं नसेल तर व्हिडिओज बघा आपल्या ॲपवरती सॉरी YouTube चॅनलवरती शोधा प्रोबॅबिलिटी. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्सच्या पुढे मी लिहितोय 100% आतापर्यंत ना 100% पेपरमध्ये एक्स्पेक्टेड व्हेरियन्स वरती प्रश्न आहे बरं का. 10 मार्काला हे 2 टॉपिक आहेत. ओके. संध्याकाळी हे टॉपिक केल्यानंतरच जेवायचंय बरं का. तोपर्यंत फिनिश व्हायला पाहिजे हे सगळं दिलेलं प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल इंटिग्रेशन थेरम. म्हणजे जवळ-जवळ 30 मार्काची तयारी होते बाळांनो रे, 30 मार्काची तयारी. पण थांबा, तेवढंच झालं तर पुष्कळ होईल. पण इथं खरी गंमत आहे इथून पुढं. वेक्टर, ट्रिगो फंक्शन, लाईन प्लेन. तुम्ही मला अगोदरपासून जर फॉलो करत असाल तर मी सांगितलंय की वेक्टरच्या थेरम, प्रॉपर्टीज खूप आहेत त्या अगोदरच केल्या पाहिजेत. बिलकुल हातच लावला नाहीये आणि आता करायला घेतायत. थोडंसं जड जाईल. पण त्यापेक्षा व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपॉइड, व्हॉल्यूम ऑफ द आणखीन काय रे ट्रॅपेझियम, ओके, कोप्लेनर वेक्टर्स वगैरे त्या गोष्टी ईझी आहेत. ट्रिगो फंक्शन, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, इन्व्हर्स फंक्शन्स आहेत त्याच्यात लक्षात घ्या. लाईन प्लेन हे 3 टॉपिक जर परफेक्ट रिवाईज झाले तर ते 32 मार्काला आहे. थोडं नाही 32 आणि त्याच्यानंतर ते बघाचे टॉपिक हे केले बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन 10 40 बोलायला काय जाते 32, 40, 50 पण ते केलं पाहिजे ना. आणि सांगतो हे 2 जे टॉपिक आहेत ना, आता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठपर्यंत जास्तीत जास्त लवकर फिनिश करता तो प्रयत्न करा. अगदी ठीक आहे इथपर्यंत ह्याच्या पुढचं नाही झालं. तर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून हे 3 टॉपिक तर केले पाहिजेत. बरं सर मी याच्याऐवजी हे केलं तर चालेल. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल ह्या दोघांना मी एकत्र का घेतलंय माहिती का लक्षात घ्या. एकत्र का घेतलंय? कारण त्यात थेरम नाहीयेत बाळांनो. थेरम नाहीयेत याचा अर्थ ओन्ली न्यूमेरिकल्स आहेत. त्यामुळे इथं चान्सेस आहेत. डिफरन्शियल उलटं मला आवडतंय लक्षात घ्या. तिथं ऑर्डर, डिग्री सारखे सोपे प्रश्न पण आहेत. एलिमिनेट आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. लिनिअर डिफरन्शियल इक्वेशन आहे. ईझी आहेत ते प्रश्न. मॅट्रिक्स लॉजिक का ठेवलं होतं आत्तापर्यंत? ते फायनली आहे. ते ते अगोदर वेळ घालवू नका. बाकी सगळं कंप्लीट केल्यानंतर शेवटी हे हक्काचे मार्क आहेत आपले. मॅट्रिक्स आणि लॉजिक म्हणूया आपण. ट्रुथ टेबल येणार. स्विचिंग सर्किट सेक्शन डी मध्ये फिक्स आहे लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो मॅट्रिक्समध्ये सुद्धा मेथड ऑफ रिडक्शन आहे. 2/2 चा इन्व्हर्स विचारतायत. सोपे-सोपे प्रश्न विचारतायत लक्षात घ्या. मग अशा रीतीनं म्हणूया आपण, बऱ्यापैकी पार्ट आपण कव्हर केला. ह्यात खूप चांगला स्कोर गेल्या वर्षी मुलांनी केलाय. आता तुम्हाला सांगतो, याचे जे न्यूमेरिकल्स आहेत ना, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तुलनेत तुम्हाला सांगू का, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन एकदा पक्क रिवाईज कराच तुम्ही. पण हे जर थोडंसं इंटिग्रेशन ना, ज्याने अगोदर केले त्यानेच ते रिवाईज करा. कारण काय आहे, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन जाऊ दे. डेफिनाइट पण जाऊ दे. इनडेफिनाइटमध्ये इंटिग्रेशन 8 मार्काला समजा असेल, त्यातलं थेरम 4 मार्काला आत्तापर्यंत नेहमी आलंय. नेहमी. नेहमी आलंय लक्षात घ्या. बरं तुम्हाला सांगू का? मुलं घाबरलेत. सर आलंय, पण आता येण्याचे चान्सेस कसं काय? नाही बाळांनो, बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो थेरम्स येण्याचे चान्सेस तसे खूप असतात. आपण असं म्हणू शकत नाही, की छाती ठोकून की येईलच म्हणून. पण जेव्हा तुम्ही थेरम करणार, तेव्हा तुम्ही त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल पण सॉल्व्ह करताय. नाही थेरम आला तर सोपं न्यूमेरिकल येतं हे लक्षात घ्या. वेक्टरमध्ये थेरम नाहीच आलं समजा, तर न्यूमेरिकल तर सोपी येतात ही मानसिकता ठेवा. पेपर उघडून लगेच बघायचं नाही कुठली-कुठली थेरम आलेत वगैरे म्हणून बरं का. नुसतं सोपं करून जायचं तेवढंच नाही. मग मार्क पण तसे कमी पडतायत. म्हणजे आता मी तुम्हाला केवळ 10 मिनिटात ही स्ट्रॅटेजी दिलेली आहे. या स्ट्रॅटेजीचा एकच नियम आहे, की करायचं आहे प्रचंड कष्ट आणि हे कष्ट करत असताना मनात चुकीचे विचार आणायचे नाहीयेत. खचून जायचं नाही. हे पेपर तसा गेला, असा गेला. झाले गेले पेपर संपलेत. मॅथ्स हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. म्हणजे ग्रुपिंग क्रायटेरियामध्ये फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी आहेत. केमिस्ट्रीला ऑर सब्जेक्ट आहेत. ग्रुपिंग क्रायटेरिया बोलायलाच नाही पाहिजे त्याविषयी. तरी पण सांगतोय कारण तुम्ही पेटून उठून अभ्यास करा. जे अगोदर झाले तेच रिवाईज करायची स्ट्रॅटेजी आहे आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही केवळ आणि केवळ जे अगोदर तुम्ही केलंय तेच रिवाईज करायची ही वेळ आहे. लास्ट मोमेंटला प्लीज बाळांनो तासनतास स्क्रीन समोर थांबू नका. लक्षात घ्या.
मी बघितलेत लाईव्ह लेक्चरमध्ये शिक्षकांसमोर लिमिटेशन्स येतात. कसा संपवायचा डेरिव्हेटिव्हचा का टॉपिक 1.5 तासात सांगा बघू, 1 तासात. मग टिपिकल 4 प्रॉब्लेम घेतले जातात. मग लकीली समजा आले तर म्हणायचं मी घेतलं तेच आलं. पण तसं नाही. ते कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही. मग अशा वेळेस काय आहे, जे येणारे प्रश्न आहेत थेरम ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्हचे 3 थेरम आहेत. केले नाहीत, जरा वेळ लागेल. अपॉर्च्युनिटी चान्सेस खूप आहेत ते येण्याचे. मग ते एक वेळ तुम्ही तुम्ही जुने अपलोडेड व्हिडिओ बघा. लाईव्हमध्ये टाईमपास होतोय. तुम्ही जुने लेक्चर्स बघा वाटल्यास अपलोडेड YouTubeवरून फॉलो करा. पण जास्त वेळ घालवू नका. ठीक आहे. मग आता लवकरात लवकर मॅथ्सचा पेपर पण छान रीतीने देऊन सीईटीची जोरात तयारी करायची आपल्याला. ऑल द बेस्ट.